सर्वांना नमस्कार. चांद मातला या स्टोरीचे 53 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मग आता शशी चंद्राला घेऊन त्याच्या अड्ड्यावर गेला आणि तो खूप थकला होता. त्यामुळे आज जाऊन शटर डाऊन केलं आणि त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये एका खुर्चीवर बसला आणि दुसऱ्या खुर्चीवर दोन्ही पाय ठेवले आणि खिशातून सिगारेट काढली आणि तोंडात पकडली आणि ती सिगारेट पेटवणार इतक्यात चंद्राने त्याच्या तोंडातून सिगारेट ओढून घेतली आणि शशी चिडून म्हणाला, ही काय फालतूगिरी आहे, चल दे. चंद्रा म्हणाली, आता सुटली ना तुझी बिडी, मग पुन्हा कशाला सवय लावून घेतो? 2 दिवस ओढली नाही, मग आता कशाला ओढतो? शशी म्हणाला, माझा वेळ नाही जात, मला एकतर काम लागतं नाहीतर सिगारेट लागते, चल दे, असं तो तुसडेपणानं म्हणाला. आणि चंद्रा म्हणाली, नाही देणार. तसा शशी उठला. त्यानं रागात तिचा हात पकडून मागे खेचला आणि दुसऱ्या हातानं तिच्या हातातून सिगारेट घेत होता. इतक्यात तिनं ती सिगारेट लांब फेकून दिली. तसा शशीनं तिचा हात आणखीन मागं खेचला आणि तिला धमकी देत म्हणाला, मूर्ख मुली, तुझ्या कामाशी काम ठेव, जास्त शहाणपणा करू नकोस आणि माझ्या गोष्टींमध्ये नाक खुपसू नकोस, नाहीतर इथून हाकलून देईन. चल, आता तूच मला ती सिगारेट उचलून दे. असं म्हणून त्यानं तिला ढकलली आणि आता त्यानं इथून हाकलून देण्याची धमकी दिली. आणि मग चंद्रा घाबरली. तिनं घाबरून ती सिगारेट उचलली आणि त्याला दिली. आणि शशी पुन्हा आधीसारखा रुबाबात ऐटीत बसला आणि त्यानं तोंडामध्ये सिगारेट पकडली आणि लायटर पेटवून सिगारेटला लावणार इतक्यात त्याच्या डोक्यात काहीतरी आलं आणि तो थांबला आणि त्यानं हातानेच चंद्राला जवळ येण्याचा इशारा केला. पण चंद्रा आलीच नाही, तशीच जाग्यावर उभा राहिली. शशी तोंडात सिगारेट पकडून म्हणाला, तुला कळत नाही का इशारा केलेला? चल इकडे ये, नाहीतर शटर उघडीन. तसं चंद्रा गुपचूप जवळ आली आणि उभा राहिली. पण ती तशीच त्याच्याकडे गाल फुगवून बघत होती. आणि शशी तिला म्हणाला, तुला खरंच आवडत नाही का मी सिगारेट पिलेली? आणि चंद्रा म्हणाली, हो. शशी म्हणाला, मग आता तू माझी सिगारेट फेकलीस, त्याची मी तुला शिक्षा देणार. हा घे लायटर आणि माझी सिगारेट पेटवून दे. असं म्हणून त्यानं तिच्या समोर लायटर पकडला. चंद्रा आता घेतच नव्हती, पण शशी तिला दम देत म्हणाला, चल घे, वेळ नाही माझ्याकडं. तसं तिनं त्याच्या हातातला लायटर घेतला आणि म्हणाली, कसं पेटवायचं, मला नाही येत. शशीनं आता तिचा हात पकडला आणि तिला जवळ खेचली. तशी चंद्रा घाबरली आणि शशीनं तिच्या हातात लायटर होता तशाच अवस्थेत तिचा हात पकडून लायटरच्या खटक्यावर तिचा अंगठा ठेवला आणि त्यानंतर त्याच्या हातानं लायटर पेटवून दिला आणि म्हणाला, हे बघ, असं करायचं आणि जर तुला छान जमलं ना तर इथून पुढे रोज तू माझी सिगारेट पेटवून द्यायची. तसं चंद्रानं त्याच्याकडे पुन्हा गाल फुगवून रागात बघितलं आणि शशीनं पुन्हा तिला तोंडातली सिगारेट पेटवण्याचा इशारा केला आणि तिनं थरथरत्या हातानं त्याची सिगारेट पेटवली. शशीनं आता तिच्या हातातून लायटर घेतला आणि पुन्हा तिचा हात पकडून आणखीन जवळ ओढली. तशी चंद्रा शहारली आणि त्याच्याकडे घाबरून बघत म्हणाली, त्याच्याकडे घाबरून बघत होती आणि आज तो फारच वेड्यासारखा वागतोय असं तिला वाटलं. शशीनं आता सिगारेटचा एक झुरका मारला आणि तो धूर तिच्या तोंडावर फेकला. तसं चंद्रानं ठसका लागून पदर तोंडाला लावला आणि शशीनं तिचा हात सोडला. सिगारेटचा झुरका मारत धूर सोडत राहिला आणि त्यानं डोळे बंद करून घेतले. आणि चंद्रा त्याच्याकडे खूप रागात गाल फुगवून बघत होती आणि मनात म्हणाली, माझा जीव वाचवला नसता ना यानं, तर याला आत्ताच इंगा दाखवला असता माझ्या वेळाचा. आणि आता असं म्हणून ती रागात त्याच्याकडं गाल फुगवून बघत होती आणि तो तिला म्हणाला, डोळे झाकूनच, आता किती वेळ उभा राहशील? आणि इतक्या रागात माझ्याकडे बघून काही होणार नाही, बस खाली, नाहीतर झोप आणि मलाही झोपू दे. आणि मला इंगा दाखवण्याची स्वप्न बघू नकोस, कारण सध्या तुझ्याकडे माझ्याशिवाय पर्याय नाही.
तशी चंद्रा म्हणाली, अगं बाई, याला काय कसं काय कळलं माझ्या मनातलं, मनकावडा आहे की काय हो. आणि ती तिथून आतल्या बाजूला गेली आणि त्याचा विंचू कुठे आहे ते बघितलं आणि मगच झोपली. आणि ती झोपलीच. आणि शशीसुद्धा झोपला. आणि आता संध्याकाळ झाली. दिवसभर यांनी झोपा काढल्या. पांडूनं सांगितल्यामुळे कोणीच त्या गोडाऊनकडे फिरकलं नाही. पण बिजलीला मात्र कळलं की शशी आलेला आहे. तिला मात्र तो कधी शटर उघडेल आणि कधी त्याच्या जवळ जाईल असं वाटत होतं. मग नेमकं अंधार पडल्यावर शशीनं शटर उघडलं आणि आतल्या बाजूला गेला. तर चंद्रा तिच्या पायातला काटा काढत होती, पण तिला काटा निघत नव्हता. शशी आता गेला आणि त्यानं तिचा पाय हातात घेतला. तशी ती पुन्हा त्याच्याकडे टकामका बघायला लागली आणि म्हणाली, आता काय करतोस? शशी म्हणाला, काटा काढतोय. आणि मला ना काट्यानं काटा काढायला फार आवडतं आणि चांगलं जमतंसुद्धा, असा तो खोचक बोलला. आणि चंद्रानं त्याच्या हातातून तिचा पाय हिसकावून घेतला आणि म्हणाली, राहू दे, काय नको, माझं मी करते. तसा शशीनं पुन्हा तिचा पाय हिसकावून त्याच्या हातात घेतला आणि म्हणाला, गप्प बस म्हटलं तर गप्प बसायचं, जास्त बोलायचं नाही, आगाऊपणा करायचा नाही. आणि काटा जर असाच राहिला ना पायात आणखीन 2 दिवस तर झाड उगवतं म्हणतात पायात, असं म्हणून त्यानं तिच्याकडे पिन मागितली. चंद्रा आता थोडी गालात हसली. तो पायात झाड उगवतो म्हणला म्हणून. असं तर ते लहानपणी भीती घालतात ना, तशी त्यानं आता तिला भीती घातली. आणि तिनं त्याच्या हातात पिन देताना मुद्दाम त्याला टोचवली आणि मगच दिली. आणि शशी मला, अच्छा, म्हणजे असा बदला घेशील का, मग मीही आता, असं म्हणून तो ती पिन जोरात तिच्या पायात घुसवणार इतक्यात चंद्रा ओरडली, नको. आणि शशी हसायला लागला आणि म्हणाला, डोंट वरी, मी बदला घेत नसतो, तर मी समोरच्या माणसाला बदलवतो. चल आता कानात बोट घाल आणि डोळे झाकून घे. असं म्हणून तो तिला म्हणाला, चल आता कानात बोट घाल किंवा डोळे झाकून घे. आणि चंद्रानं डोळे पण झाकले, कानात पण बोटं घातली आणि म्हणाली, हळूहळू कर. आणि शशीनं आता तिच्या काट्यावर अंगठा दाबला पायातल्या. तशी चंद्रा ओरडली आणि म्हणाली, अरे हळू की. आणि शशी म्हणाला, अजून मी काहीच नाही केलं, कशाला ओरडतेस, तुला किती दुखतंय ते बघत होतो. मग आता त्यानं अलगद हळूहळू कसलंही न दुखवता तिचा काटा काढायला सुरुवात केली. आणि चंद्रा डोळे उघडून त्याच्याकडे बघत होती. तिचे डोळे आता बारीक झाले होते आणि थोडीशी मान तिरकी करून ती त्यालाच बघत होती आणि त्याला बघण्यात दंग झाली होती. आणि इतक्यात शटर उघडं दिसलं म्हणून बिजली आत आली आणि तिनं शशीला आणि चंद्राला अशा अवस्थेत पाहिलं आणि तिला ते अजिबात पाहलं नाही. इतके दिवस, इतके महिने ती शशीच्या मागे लागली होती, पण तो तिला दाद देत नव्हता, तिच्याकडे ढुंकूनही बघत नव्हता. ती त्याला सगळं सर्वस्व अर्पण करायला तयार होती. त्याच्या डॅशिंग स्वभावावर फिदा होती. आणि ही मुलगी काही दिवसांपूर्वीच त्याच्या आयुष्यात काय आली आणि तो तिच्यामध्ये किती गुंतत चालला आहे. आणि माझ्याकडे ढुंकूनसुद्धा बघत नाही. आणि आता चक्क तिचा काटा काढतोय, तेही तिच्या पायाला हात लावून. शशी बिजलीचा हार्ट किंग होता आणि त्याला असं चंद्राच्या इतकं जवळ पाहून तिला चंद्राचाच राग आला. आणि ती रागानं परत फिरली आणि घरी जाऊन रागाने तिच्या डोळ्यातून अश्रू काढत राहिली. मग आता चंद्राचा काटा तर निघाला आणि शशीनं तिच्या हातात घेऊन त्या हातावर काटा ठेवला आणि हळूहळू चंद्राच्या खूप जवळ गेला. इतक्या जवळ की तिच्या नाकाला नाक त्याचं टेकणार असं की वाटलं तिला. चंद्रा तर आता घाबरली आणि तिच्या हृदयाची धडधडसुद्धा वाढली. आणि हा आता इतक्या जवळ येऊन काय करेल असं तिला वाटलं. शशी आता तिच्या टपोऱ्या डोळ्यातच बघत होता आणि तीही त्याच्या डोळ्यात बघत होती. शशीने आता त्याचा हात उचलला, तिच्या डोळ्यांकडे घेऊन गेला आणि कचकन तिच्या पापणीचा एक केस कधी उपटला तिलाही कळलं नाही आणि तिला दुखलं आणि ती पुन्हा ओरडली. आणि हा काय करतो हे तिला कळेना. आणि आता का कुणास ठाऊक, पण शशीनं सुद्धा आता तिचा हात पकडताना, तिच्या डोळ्यात पाहताना, तिच्याजवळ येताना शशीला संकोच वाटत नव्हता. तो तिच्यावर थोडा थोडा हक्क दाखवायला लागलेला होता. आता शशीनं तो केस तिच्या हातातल्या काट्यावर ठेवला आणि त्या केसाच्या बुडानं तो काटा उचललं आणि म्हणाला हसूनच, पोलीस. आणि चंद्रा म्हणाली, काय म्हणालास?
शशी म्हणाला, तुझा काटा पोलीस आहे बघ, त्यानं केसाला पकडलं. असं आम्ही लहानपणी करायचो. आणि चंद्रा म्हणाली, आणि नसता पकडलं तर? शशी म्हणाला, नसता पकडला तर चोर म्हणायचं. आता चंद्राच्या लहानपणीच्या गप्पानं शशीला त्याचंही लहानपण आठवायला लागलं होतं. आणि चंद्रानं डोक्यावर हात मारला आणि त्याला म्हणाली, तुला अजून पण असं वाटतं का मी पोलिसांशी माणूस आहे? आणि शशी तिला म्हणाला, हो, आता बोल, काय खाशील? तुझा आवडता हड्डीवाला भात मागूया का? चंद्रानं आनंदाने मान डोलावली आणि शेंड्या बुडक्यापासून अख्खं शरीरभर हालायला लागली, लहान मुलीसारखी. मग शशीनं दोघांसाठी बिर्याणी पार्सल मागवलं. इतक्यात फोन वाजला. रवी शेठचा माणूस तिकडून बोलत होता आणि तो म्हणाला, छोटे शेठ, बाबांनी सांगितलं आहे मंदिरात यायला पुढच्या अर्ध्या तासाच्या आत. आणि शशी म्हणाला, मंदिरात आणि यावेळी? तो माणूस म्हणाला, हो. आणि मग शशी म्हणाला, ओके, मी येतोय. असं म्हणून तो चंद्राला म्हणाला, मी निघतोय, तू इथून बाहेर जायचं नाही. आणि चंद्रानं ते ऐकलं आणि म्हणाली, तू चोख मंदिरात चाललास काय? तुला तर आवडत नाही ना देवाकडे जायला? शशी आता हसायला लागला, कारण तिला जे मंदिर वाटत होतं ते मंदिर ते नव्हतं. भलतंच मंदिर होतं, जिथं बकऱ्यांचं नाही तर माणसांचे बळी चढवले जातात. पण तो काहीच न बोलता निघाला आणि त्यानं त्याचं पिस्तूल घेतलं आणि खिशात ठेवलं. आणि चंद्रा त्याला म्हणाले, ऐक की, आता तरी जाताना मंदिराच्या बाहेर तुझं बूट काढून ठेव, नाहीतर पाप लागेल. आणि आता का चाललाय कुणास ठाऊक मंदिरात तू? आणि शशी हसून म्हणाला, घंटा वाजवायला चाललोय, येतेस का? आणि ती म्हणाली, नको, तूच जा, नाहीतर पुन्हा तुझं आणि माझं भांडण व्हायचं, कारण तू देवाला शिव्या घालतो आणि ते मला आवडत नाही. आणि लवकर ये, मी एकटीच इथं. आणि शशी म्हणाला, स्मार्ट गर्ल. आणि तू एकटी नाहीस, तुझं रक्षण करायला आहे की तुझा रक्षक, असं म्हणून निघून गेला. अर्ध्या तासाच्या आतच तो रवी शेठने सांगितलेल्या मंदिरात पोहोचला. आणि तिथेच रवी शेठने मिथुन आणि सूरजच्या नरडीवर चाकू फिरवण्याची तयारी केली होती. त्या दोघांचे हात बांधले होते, तोंडही बांधलं होतं आणि ते गुडघ्यावर रवी शेठ समोर बसले होते आणि फक्त डोळ्याने टकामका बघत होते. आणि आता मात्र त्यांच्या डोळ्यात आपल्यासमोर आपला कर्दनकाळ उभा आहे याची भीती दिसत होती. आणि आता रवी शेठने हातात धारदार चाकू घेतला. त्यांच्या एका गुंडानं मिथुन आणि सूरज दोघांचे केस पकडून त्यांचं डोकं मागं खेचलं आणि त्यांची नरडीची शीर समोर उठून दिसायला लागली. तसं रवी शेठने दोघांच्याही नरडीवर डोळ्याचे पाते लावायच्या आत वार केला आणि रक्ताची चिळकांडी उडून ती रवी शेठच्या तोंडावर आली. शशीनं आता त्यांच्या हातातून चाकू घेतला आणि त्यांना खुर्ची दिली बसायला आणि पुसायला नॅपकिन दिला आणि म्हणाला, बाबा, हे तुम्ही का केलं? मला सांगायचं ना. आणि रवी शेठ म्हणाले, हे मीच करणं गरजेचं होतं, कारण त्यांनी दुसऱ्यांदा माझ्यापासून माझा मुलगा हिरावून घेण्याचा गुन्हा केला आहे. अजित मला पुन्हा माझ्या मुलाला, म्हणजेच तुला, गमवायचा नाही. आणि शशीला आत्ता कळलं की रवी शेठचं त्याच्यावर किती प्रेम आहे. आणि त्याचे डोळे पाण्यानं भरून आले आणि त्यांच्या पायात, त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून तो बसला.